हॅलो स्टुडंट्स, स्टँडर्ड 6 मॅथमॅटिक्स पाहत आहे आपण. त्यामध्ये आज आपण चॅप्टर नंबर 3 ला सुरुवात करणार आहोत. चॅप्टर नंबर 3 ज्याचं नाव आहे इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स. यामध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.1. चला मग सुरू करूया. प्रॅक्टिस सेट 3.1. पहिला क्वेश्चन काय आहे? राईट द फॉलोइंग नंबर्स इन द वर्ड्स. खाली नंबर दिलेत आणि ते आपल्याला कशामध्ये लिहायचे? तर वर्ड्स मध्ये लिहायचे. तर हा खालचा नंबर काय आहे? 49,38,67,521 म्हणजे 521. 49,38,67,000 आणि 521 हे झालं याचं वर्ड मध्ये आपण लिहिला हा नंबर. पुढचा नंबर काय आहे बघा, इथे आहे 28 करोड, त्यानंतर 28 करोड 41,57,649. ओके, स्पेलिंग बघून घ्या. इथे स्पेलिंग चुकायचे नाहीयेत आपल्याला. कोणत्याही नंबरचे स्पेलिंग जरी चुकलं तरी आपले मार्क्स जाऊ शकतात. पुढचा नंबर आहे 2,37,50,145. त्याचा पुढचा नंबर आहे 6,79,81,000. इथे आता 0 आहे त्यामुळे 81,049 फक्त म्हणायचं आहे. हे झालं वर्ड मध्ये. आता पुढे काय आहे क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द ॲप्रोप्रिएट सिम्बॉल. इकडे 2 नंबर दिलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणता नंबर छोटा आणि कोणता नंबर मोठा हे बघायचे. तर इथे बघा, सुरुवातीला जर आपण बघितलं तर 59 लाख आणि 64 लाख याच्यामध्ये ऑब्विसली 64 लाख हा मोठा असणार आहे. म्हणजे असं साइन यामध्ये येणार आहे. 0 पेक्षा 7579 हा मोठाच असणार आहे, त्यामुळे असं साइन ग्रेटर दॅनचं येईल आपल्याला इथे. त्यानंतर हे इक्वल नंबर आहेत, सो इथे येईल इक्वल टू साइन. त्यानंतर 0 पेक्षा 700 मोठे आहेत अशा प्रकारचं साइन 700 कडे ग्रेटर दॅनचं साइन येईल. ओके, तर कोणते कोणते साइन कोणत्या 2 नंबरच्या मध्ये येईल ते या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायला सांगितले आपल्याला. सबट्रॅक्शन करायला सांगितलेले आहेत 2 नंबर 95,754 आणि 38,254 असा नंबर. 4 - 4 0, 5 - 5 0, त्यानंतर 7 - 2 5 आणि इथे 5 - 8 दिलंय. त्यानंतर 15 - 8 7 येईल आणि त्यानंतर 8 - 3 5 म्हणजे 57,500 हे आपलं काय राहील? आन्सर राहील 57,500. पुढचा सम आहे 85,39,652 प्लस 53,27,541 यांचे ऍडिशन केलं तर आन्सर आलं आपलं 1,38,67,193. पुढे एक वर्ड प्रॉब्लेम दिलाय बघा. त्यामध्ये काय काय दिलंय तर जूनचं एक्सपेंडिचर जे आहे स्कूल न्यूट्रिशनचं जून मधलं एक्सपेंडिचर म्हणजे खर्च किती एक्सपेंड केले त्यांनी, तर ते दिलेलं आहे 87,000 आणि जुलै मधलं एक्सपेंडिचर दिलेलं आहे 1,69,000. हे आहे सगळे गिवन, म्हणजे गिवन इन द वर्ड प्रॉब्लेम. आणि हे दिलंय जून मधलं आणि जुलै मधलं एक्सपेंडिचर आणि काय फाइंड करायला सांगितलंय? टोटल फॉर जून अँड जुलै अँड हाऊ मच मोर इन जुलै. तर टोटल म्हटलं तर या 2 फिगर्सची 87,000 ची आणि 169
1,60,000 यांची काय करायची 1,69,000 याची काय करायची ऍडिशन. ही ऍडिशन येते 2,56,000. तर आपल्याला काय म्हणता येईल की टोटल एक्सपेंडिचर in June and July is 2,56,000 रुपीज. हे झालं आपलं आन्सर, फायनल आन्सर. मोर इन जुलै दॅन जून. आता इथे सरळ सरळ दिसते आपल्याला 1,69,000 म्हणजे 1,69,000 हे ग्रेटर आहेत 87,000 पेक्षा आहेत ना ग्रेटर. तर किती रे ग्रेटर आहेत तर त्याचा डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे 1,69,000 मायनस 87,000. तर हा आपण डिफरन्स काढला. 0 मायनस 0 0 हे 3 0 आहे तसे येतील. 9 मायनस 7 येतं 2 आणि त्यानंतर 16 मायनस 8 येईल 8. 82,000 मोर. काय म्हणता येईल इथं आन्सर लिहायला आपल्याला काय येईल की 82,000 रुपीज more expenditure in July than June. ठीक आहे, तर हे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन एक वर्ड प्रॉब्लेम आहे, इन्कम टॅक्स आहे. इन्कम टॅक्स वरती एक प्रॉब्लेम आहे, क्वेश्चन नंबर 5. तर इन्कम टॅक्स डिपॉझिटेड काय दिलंय, किती इन्कम टॅक्स डिपॉझिट केलाय तर गिवन फेब्रुवारी मध्ये डिपॉझिट केलेली इन्कम टॅक्सची अमाऊंट आहे 9,25,498 आणि मार्च मध्ये जो इन्कम टॅक्स डिपॉझिट केला आहे त्याची प्राइस त्याची अमाऊंट आहे 11,49,505. हाऊ मच टोटल इन्कम टॅक्स वॉज डिपॉझिट. टोटल म्हटलंय म्हणजे आपल्याला इथं ऍडिशन करायची आहे, या दोन्हीची ऍडिशन करायची. ऍडिशन केल्यानंतर आन्सर येतं 20,75,003. 20,75,003 हे आपलं फायनल आन्सर असेल. तर आन्सर काय लिहिणार, टोटल इन्कम टॅक्स डिपॉझिटेड in the 2 months is 20,75,003 रुपीज. स्टुडंट्स, या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पूर्ण सोडवलेला आहे आणि अशीच प्रॅक्टिस करत राहा. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप ग्रोइंग. थँक्स फॉर वॉचिंग.